ही भूमिका पार पाडत असतो त्यावेळेला शिक्षकाने कसं असावं, तर या संदर्भात मी काम का करतो, म्हणजे मी शिक्षक म्हणून काम का करतो हा पहिला प्रश्न आपल्याला पडतो. आणि कुठलीही व्यक्ती, मीच नव्हे तर काम का करतो, तर तो समाधानासाठी आणि आनंदासाठी करतो. मग काम करत असताना कधी कधी काय होतं की आपल्याला भीती वाटते, कोणाची तरी भीती असते, आपल्या प्रशासनाची भीती असते आणि त्या भीतीपोटी सुद्धा आपण काम करत असतो. आणि काही वेळेला या भीतीच्या पुढेही जाऊन आपण काम करतो, ते म्हणजे कोणीतरी आपलं कौतुक करणार असतं, आपल्याला बक्षीस देणार असतं, त्या बक्षिसापोटीही आपण काम करत असतो. परंतु जर खरं पाहिलं तर आपण समाजामध्ये वावरताना आपल्याला असे काही आयकॉन्स असतात की त्यांच्याकडे आपण पाहतो. माझ्या लहानपणी मी किरण बेदींना पाहिलं आणि मला वाटलं की आपण किरण बेदी म्हणजे हे जे आहे ही प्रेरणा घेतली मी आणि या प्रेरणेतून मी काही काम करत असते. ज्या वेळेला मी शिक्षक म्हणून काम करते त्यावेळेला मला माझ्या शेजारची शाळा किंवा बाबरेवाडीची शाळा मी पाहिली आणि मला असं वाटलं की आता माझी शाळा मला अशी बनवायची आणि म्हणून मी काम करायला सुरुवात केली. मग हे काम करत असताना मी प्रेरणा घेतली, परंतु ही प्रेरणा घेऊनही माझं काम काही पूर्ण होत नव्हतं. मग अशा वेळेला कुठेतरी माझ्या मनात मला स्वयंप्रेरणा जेव्हा जागृत झाली तेव्हा मात्र मी या कामाला झपाटून लागले. अगदी ध्येयाचा ध्यास घेऊन कामाचा त्रास वाटणार नाही इतपत मी काम केलं आणि माझ्या शाळेमध्ये मी बदल घडवून आणले. म्हणजे मनुष्य म्हणून जगत असताना समाधान म्हणजे जो विश्वास आहे तो पहिल्यांदा आपण आपल्यामध्ये निर्माण केला पाहिजे. आत्मसन्मान आणि आत्मविश्वास ज्या वेळेला निर्माण होतो त्यावेळेला आपल्याविषयी विश्वासही निर्माण होतो. आणि माणसाच्या काय गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा, काय त्याच्या नॉर्मल गरजा आहेत. परंतु आता या गरजांमध्ये शिक्षण आणि आरोग्य ह्या दोन गरजांचा समावेश झालेला आहे. आणि या गरजांचा समावेश होत असताना अजून एक गैरभौतिक अशी गरज आहे, गैर शारीरिक अशी गरज आहे, ती म्हणजे आनंद आणि समाधान. मग जेव्हा मी माझं हे काम करत होते तेव्हा माझ्या आनंद आणि समाधान या गरजेचा सुद्धा या ठिकाणी परिपोष झालेला आहे, पूर्ती झालेली आहे. आणि म्हणून मी जेव्हा शिक्षक म्हणून काम करते त्यावेळेला मी माझ्या समाधानासाठी, माझ्या आनंदासाठी, आत्मसन्मानासाठी जे काम करते ते महत्त्वाचं ठरतं. आणि हे काम करत असताना काही प्रसंगी अपयशालाही सामोरं जावं लागतं की काही लोक आपल्याला या बाबतीत नाही सहकार्य करत, पण म्हणून का आपण खचून जायचं नाही आणि मला अपयश आलं म्हणून मी काही बाजूला जाऊन बसले नाही. ठीक आहे, आपण चालत असतो, आपल्याला ठेचा तर लागतात आणि अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, ही आपण चढल्याशिवाय आपल्याला यश मिळणार नाही. आणि हे करत असताना काही वेळेला कोणी टोकाची पावलंही उचलतात, पण मी मात्र त्यात काही अडकले नाही की नाही मला हे करायचंच आहे, अपयश आलं तरी चालेल. आणि मग मी करत गेले आणि माझं या ठिकाणी मनुष्य म्हणून, शिक्षक म्हणून हे काम पूर्ण झाले. आमचा जो घटक आहे शिक्षक आणि मनुष्य, मनुष्य हा जन्मताच विविध कलाच्या उपजत बुद्धीने किंवा उपजत कला घेऊन जन्मलेला असतो. आणि त्या कलांना परिपोष म्हणून मला अभिमान आहे की मी शिक्षक म्हणून, मनुष्य म्हणून पण शिक्षक म्हणून काम करते. कारण प्रत्येक शिक्षकाला भेटलेली एक रंगभूमी आहे, एक रंगमंच आहे आणि तो रंगमंच रंगवण्याचं आपल्यासाठी भेटलेलं हे एक सुंदर काम आहे. आणि ते सुंदर काम करत असताना आपल्याला सर्वांगीपणाने समाजाचे सर्व प्रवाहातनं वेगवेगळ्या आपल्या अपेक्षा असतात. शिक्षक म्हणून आपण विद्यार्थ्यांपर्यंत कितपत जातो, कसं जातो आणि विद्यार्थ्यांकडनं बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला भेटतात. हे शिकत असताना बऱ्याचदा आपल्या पुढे आव्हानं येतात, मग त्या आव्हानांना आपण सामोरं जातो. ते सामोरं जात असताना बऱ्याच प्रकारचे आपण मग शिक्षक अभ्यासून किंवा आपलं ज्ञान अद्ययावत करून मनुष्य म्हणून आपण वेगवेगळ्या साधनांच्या